प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती। उठाव इनको जमा करो डाल दो अंदर। डाल दो। म्हटलं चालेल, जे कसं बाळ पोटात मरून गेलं होतं, आई पण मरण पावली होती आणि त्या परिवारालाच त्यांची वेदना माहीत जाणवत होती। आम्ही काय ऐकणार नाही आणि इथे बसणार म्हणजे बसणार। आणि आमचं रेल रोको हे आंदोलन होतं मेन म्हणजे। नमस्कार, मी घुमनेवाली आज तुमच्या सोबत आहे। तुमचं स्वागत आहे माझ्या या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे पॉडकास्ट बाय घुमनेवाली। आणि आज आपल्यासोबत एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांची प्रसिद्धी एक आयरन लेडी म्हणून आहे। हो, आपल्या घुगुसमध्ये त्यांना आयरन लेडी म्हणून ओळखतात। आणि गेल्या 18 वर्षापासून त्या कोणतीही अपेक्षा न करता समाजकार्यात आहे। तर आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया। नमस्कार ताई, तुमचं स्वागत आहे माझ्या या पॉडकास्टमध्ये। नमस्कार, मी मालाताई अरुण मेश्राम, रामनगर, घुगुस। ताई, खूप आनंद होतोय तुम्हाला भेटताना। आणि तुमच्याबद्दल जे मी ऐकलं आहे ते तर खूप काही, म्हणजे चिखलात कोणी कसं काय उतरू शकतं आंदोलनासाठी। तुमचा तो व्हिडिओ महाराष्ट्रभर गाजला होता। म्हणजे मी जेव्हा तो व्हिडिओ बघितला होता तेव्हा मला वाटलं की अरे बापरे, काय आहे हे। आमच्या रामनगरला एक राजीव रतन हॉस्पिटल आहे। तर तिथून एक रेफर केलेलं पेशंट होतं चंद्रपूरला। ॲम्ब्युलन्स होती, मी दुकानाकडे निघाली होती त्या दिवशी। तर गेट पडला होता आणि ट्रॉफिक जाम होता। 2-3 ट्रकानंतर ती ॲम्ब्युलन्स होती आणि त्याच्या बाजूला माझी ॲक्टिवा होती। तर थोड्या वेळात म्हणजे तिथून आवाज यायला लागला, असा ॲम्ब्युलन्समधून रडण्याचा, ओरडण्याचा आणि दार ठोठावण्याचा। तर तेवढ्या काळामध्ये त्या ड्रायव्हरने पण मागचं दार जाऊन उघडलं आणि लोकांनी तिकडे वेग घेतला, लोकांनी जायचा। आणि मी सुद्धा जवळच असल्यामुळे मी तुरंत स्टँडवर आपली गाडी लावली आणि तिकडे धावली। जेव्हा मी व्हॅन जवळ गेली, दार उघडलं होतं आणि पाण्यासोबत असा रक्तस्राव नाही का पूर्ण असा बाहेर येऊन राहिला होता। तर खूप म्हणजे मनाला त्रास देणारं ते दृश्य होतं। आणि मानसिकता पण माझी खूप हे होऊन गेली, कारण आतमधलं दृश्य जे होतं ते कसं बाळ पोटात मरून गेलं होतं, आई पण मरण पावली होती आणि त्या परिवारालाच त्यांची वेदना माहीत जाणवत होती। आपल्याला आज त्यावेळेस मला एवढं दुःख वाटत होतं। त्यांच्या मनाची मी ते शब्दाने हे करू नाही शकत, कारण ती जी मुलगी होती पहिल्यांदा गर्भवती होती। आमचे जावई असतील, त्यांचे काही स्वप्न असतील, मुलीचे आईवडिलांचे स्वप्न असतील ना, सगळ्यांची म्हणजे एक ज्योत मावळली होती। त्याच्यानंतर मी तिथून म्हणजे एक असा मनात निश्चय केला की हे 4 वर्षापासून हे पुलियाचं काम सुरू आहे, पण कुठे याचं म्हणजे दिसत नाही आहे की हा कधी चालू होणार। याला 10 वर्ष लागणार की 15 वर्ष लागणार आहे ना। मग मी माझ्या मैत्रिणीसोबत वगैरे चर्चा केली। मी म्हटलं की अपने को काम करने का है, ये किसी भी हालत में कुछ भी होने दो। तर मग असं करता करता आम्ही मग तिथून 16 जुलैपासून आम्ही सुरुवात केली कामाला। 16 जुलैपासून आम्ही 30 ऑगस्टपर्यंत म्हणजे जे फॉर्मॅलिटीज होती, सब एरिया, रेल्वे, DM, आपला रेल, ठाणेदार साहेब, आमचे SP, कलेक्टर, इथले खासदार, आमदार सर्वांना दिले। आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना 31 जुलै दिली होती की जर आम्हाला एवढ्या वेळात काम सुरू नाही झालं, 16 ऑगस्ट ते 31 जुलैचा आम्ही त्यांना टाईम दिला होता की 31 जुलैपर्यंत जर कामाला सुरुवात नाही झाली तर आम्ही इथे आंदोलन करू आणि तीव्र स्वरूपाचं करू ते आंदोलन। बिलकुल। तर त्यांनी मग 31 ऑगस्टला आमच्या ठाणेदार साहेबांनी एक मीटिंग घेतली तिथे हे रेलवाले, महारेलवालेचे वरिष्ठ नेता, आमचे ठाणेदार साहेब सगळे आणि सब एरियाकडून आले होते। आणि ते बोलले की तुम्ही आंदोलन नका करू, आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात हे देतो, आम्ही काम चालू करतो। आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्हाला काही खुशी नाही आहे आंदोलन करायची, बरोबर, आम्ही नाही करू आंदोलन। तर 31 ऑगस्ट त्यांनी अशा रीतीने आम्हाला एक चॉकलेट स्वरूपाचं देऊन गप्प केलं। तर आम्ही 15 दिवस त्यांना वेळ दिला। 16 ऑगस्टपर्यंत जर काम नाही सुरू केलं तर आम्ही तुमच्या कुठल्याच मीटिंगला येणार नाही। बरोबर। आणि आम्ही काय ऐकणार नाही आणि इथे बसणार म्हणजे बसणार। आणि आमचं रेल रोको हे आंदोलन होतं मेन म्हणजे, कारण रेल्वेमुळे ट्रॅफिक जाम होतं। बरोबर आहे। आज तिथे रेल्वेचं जर ते हे नसतं, रेल्वेचं जे रूळ आलं आहे ते नसतं तर ट्रॅफिक हमेशा सुरू राहिलं। रेल येते 10 वेळा मागं जाते, पुन्हा जास्त वजन झालं पुन्हा वजन कमी करायला जाते। अशा तिथे विषय होता तो। तर मग
त्यांनी आम्हाला बरेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आम्हाला पत्र आले, मलाच पत्र आले, समोर माझंच होतं आणि सह्या नंबर सगळे माझेच घेत होते हर ऑफिसमध्ये. तर असं आलं की बरं जर तुम्ही हे आंदोलन कराल तर तुम्हाला ह्या कलमा चढतील तुमच्यावर. ओ. ह्या कलमा आहेत आणि ह्या कलमा लागल्या तर तुमची जमानत नाही आहे. हा हा. आणि अशा प्रकारे धमकी दिल्या गेली. हा, धमकी दिल्या गेली. आणि बरेचसे मित्रपरिवार पण म्हणाले की जे तुम्ही करून राहिले ते म्हणजे छोटंसं नका समजू तुम्ही, हा हा. हे खासदार आमदार लेवलचं काम आहे, तुमच्या हाताचं काम नाही आहे. तर मी म्हटलं त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हटलं मी की बाबा मला काही करायचं नाही आहे, एवढे वर्ष मी घरची भाकर आणि पोळी खाल्ली आहे, उरलेले दिवस तुमच्या जेलामध्ये जेवते, पोसून घ्या तुम्ही मला, तिथलंही बघून घेऊ कसं काय असते नाही का. तर आणि बाहेरून पण मला असे कॉल आले, धमक्या आल्या की काय होतं ते राजकारण, याच्यात कशाला पडायचं नाही की तुम चुपचाप बैठ जाओ नाही तो हमेशा के लिए बेड पे सुला देंगे. तो नंबर घेऊन मी पोलीस स्टेशनला गेली, सरांना सांगितले, सर म्हणाले की तो नंबर द्या मला, मी त्याला काय करतात ते टॅग काय करतात आणि काढतात कुठला नंबर आहे आणि काय नंबर आहे. तर पण तो नंबर स्विच ऑफ होता, इनेबल दाखवत होता, काही करता नाही आलं. आणि मग मी आपला मोबाईल जो आहे ना चार्जवर ठेवायची की जो आला तो मी परत तुरंत नंबर त्याला रिसिव्ह करणार कॉल आणि विचारणार बाबा काय आहे तुझ्या प्रश्नाचे मी उत्तरं देते, मी काय वाईट करते. अशा परिस्थितीतून निघून आम्ही 16 ऑगस्टपर्यंत पण काम नाही झालं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस होता आपला, तो पण पार पडला. आणि मग 16 ऑगस्टला जसं नागपूरवरून मला कॉल आले 15 ऑगस्टला, म्हणजे त्यांचे कॉल मला 14 ऑगस्टपासूनच सुरू झाले होते की तुम्ही बसणार आहात का, मी बसणार तर आहेच. आणि 16 ऑगस्टला कसं निसर्गाने पण आमची साथ नाही दिली, खूप पाऊस होता त्या दिवशी, येऊन राहिला होता पाऊस, थांबून राहिला होता. आणि जे आपलं प्रशासन होतं त्यांनी खूप मजबूतीने आपला तिथे हे केलं होतं. लेडीजचे जे कॉन्स्टेबल असतात ते कॉन्स्टेबल त्यांचे त्या अशा बॅरेक असतात ना, मागून एक पुरुषाची लाईन बॅरेक घेऊन, त्याच्या समोर महिलांची लाईन बॅरेक घेऊन, आणि 2 ते 3 त्या व्हॅन त्यांच्यात आम्हाला कोंडून न्यायची. म्हणजे प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. गुटाव इनको जमा करो डाल दो. म्हटलं चालेल जे होणार ते. त्या दिवशी 16 ऑगस्टला मी 8:30 वाजता ताट आणि बेलणं हे घेऊन पूर्ण कॉलनीमध्ये फिरली, दन वाजवत. आणि काही बाया भांडे घासत होत्या, कपडे धुत होत्या. मी म्हटलं नाही, आपण तिथून येऊन काम करायचं, निघा बाय, आज नाही निघालो तर आपण कधीच नाही निघू. बरोबर आहे. आणि त्या ताटाची दुर्दशा आज तुम्ही बघाल ना, आहे घरी आजही पडलं. बायांचं पण मी खरंच मनपूर्वक स्वागत करते आणि धन्यवाद पण म्हणते. त्यांनी प्रत्येक महिलेने आपल्या घरून एक ताट आणि बेलणं घेतलं आणि मग त्या ताटा आणि बेलण्याचा असा आवाज झाला, त्याच्यासमोर बँड काय. ते 8:30 ते आम्ही 11:30 काय 12:30 वाजेपर्यंत आम्ही रामनगर फिरत राहिलो. आणि अशा मग बाया काढत आम्ही खूप मस्त बाया जमा झाल्या आमच्या. आणि मग शिस्तबद्ध 2-2च्या लाईन, ट्रॉफिक वाल्यांना कोणाला त्रास नको, गाडी वगैरे गेली पाहिजे, 2-2ची लाईन बनवून आम्ही मग आपल्या पुलाकडे गेलो. तर त्या वेळेमध्ये आमचे पोलीसवाले, महारेलवाले, काही नेता लोक शूटिंग घेत होते की कसे येऊन राहिले बा म्हणून. मग पुलाजवळ गेल्यानंतर एकदम तिथे प्रेसवाले आले. म्हणजे ते मला अपेक्षाच नव्हती की असं काय तिथे होणार आहे बा म्हणून. प्रेसवाले आले, ते माईक वगैरे लावले समोर आणि तुमचं काय असं आहे नियोजन वगैरे विचारलं. म्हणजे आम्ही शांततेत पार पडणार आहोत इथे, आणि आम्ही इथे कुठलं काही म्हणजे असं मोठं उग्र काही स्वरूपाचं काही जाळपोळ वगैरे नाही का, असं काही नाही होणार. आम्ही आमच्या मागण्या आम्ही शांततेने पार करासाठीच निघालो. तर काय काय मागण्या आहेत ह्या त्यांनी विचारले, आम्ही सांगितले. आमच्या इथे जे आमच्या 7 ते 8 मागण्या होत्या. प्रमुख आमच्या 3 ते 4च मागण्या होत्या की राजीव रतन मध्ये आम्हाला एक गायनिक पाहिजे, प्रमुख मागणी, आणि पुलाचं काम तात्काळ सुरू झालं पाहिजे, आणि रेल्वे जे बार येणं जाणं करते तिचं व्यवस्थितरित्या वजन करूनच ती इकडे आली पाहिजे, जेणेकरून ती वापस नाही गेली पाहिजे. बरोबर. मॅनेजमेंट सोबत होतं हे मागणी. आणि जशी रेल्वे क्रॉस झाली तशी फाटक तुरंत उघडण्यात आलं पाहिजे. यांचं काही टाइम आहे की म्हणजे काही सिग्नल दिसतात त्यांना, त्या सिग्नल दिसल्यानंतरच तो फाटक उघडणार असं असतं. तर आणि म्हणजे जे तिथे ट्रॉफिकवाले आहेत ह्या साईडला पण 2 आम्हाला ट्रॉफिक पाहिजे आणि ह्या साईडला पण 2, म्हणजे जे ट्रॉफिक झालं तर ते व्यवस्थितरित्या काढणार.
कोणाच्या गाडीला वगैरे इजा नाही होणार. भरपूर ऍक्सिडेंट होतात, कोणाची गाडी कोणाला ट्रकवाला ठोकून देतो. बरेचशा लोकांचे नुकसान झाले आहे तिथे. आणि बरेचशा लोकांचे म्हणजे असे हे सर्जरी पर्यंत ऍक्सिडेंट झालेले आहेत. पडून पाय कटले आहे, टाके तिचेच बसलेले आहेत. असा प्रकार होता तो त्या दिवशी. मग आम्ही तिथून निघाल्यानंतर आम्हाला हे जे पोलीस डिपार्टमेंट होते, महारेलवाले, कारण आमचा रेल रोको होता मुद्दा. आणि रेल रोको मजाक नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बेलच नाही आहे म्हणतात. ती कलम लागल्यानंतर त्याच्यामध्ये बेल नाही आहे. आणि ती जी केस आहे ती कोर्टात नाही चालत. त्याचा कुठला वकील नाही. हा, ते त्यांचे काही मिनिस्टरी लेवल जे महारेलवाल्यांचे असतात तेच ते हँडल करतात. त्या म्हणजे स्ट्रिक्ट ऍक्शन घेतात त्याच्यावर. तर असं ते होतं, तर ते आम्हाला समोर नव्हते जाऊ देत. पण बाया आम्ही संतापलो होतो. मी समोर होती. आम्ही बाकायदा माईक घेतला होता. आणि 16 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत कंटिन्यू मी माईक आणि ट्रॉली वापरलेली आहे. तर ट्रॉली म्हणजे ते हे असते ना आपली काय बॅटरी आणि ट्रॉली होती त्या दिवशी. पण माईक म्हणजे मी बस, आमचे नारे पण बहुत हटके नारे होते. कोणी आम्हाला सुचवलंही नाही असं बोला की तसं बोला. जे मनात आली ते नारे लावले आम्ही आणि मस्त नारे लावले. आणि मग आम्ही समोर जाण्याचा प्रयत्न करत करत आम्ही ते रेल्वेचं जे गेट असते तिथपर्यंत पोहोचलो आम्ही. आणि मग त्यांनी जोर लावला. आम्ही तिकडे जाण्याचा प्रयत्न केला, 2दा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला जाऊ नाही दिला. बायांची ताकद आणि पुरुषांची ताकद, कारण पुरुषांची एक लाईन मागं होती आणि समोर बायांची लाईन होती. त्यांचे जे कर्मचारी होते रेल्वेवाल्यांची. तर त्यांनी आम्हाला जाऊ नाही दिलं. तर मग तिथे गड्डा होता. गड्डे तर भरपूर आहे तिथे. तिथे जाऊन तुम्ही त्या रोडने बघाल तर पुष्कळ गड्ड्याची काही कमी नाही आहे तिथे, कारण जड वाहतूक चालते ना. बरोबर. मग मला काही सुचलं नाही. मी म्हटलं आता हे जाऊ नाही देऊन राहिले, मग बसा गड्ड्यात. मग आम्ही गड्ड्यात बसून गेलो. मग तिथं पण आम्ही बसल्यानंतर ज्या व्यक्तीचे मी कधी आमच्या त्या 16 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत, म्हणजे हे तारीख पण एक अशी फिक्स झाली की म्हणजे संयोगाने फिक्स झाली. 16 जुलैला आम्ही चालू केलं आणि 16 जुलैलाच आम्ही आंदोलनाला बसलो. तर जे चेहरे मी कधी पाहिले नाही आमच्या आंदोलनात, ते चेहरे पण तिथे अक्षरात समोर येऊन माझ्या हातातला माईक घेऊन बोलायला लागले. पण दुसरा जो राजकीय पक्ष होता, जे राजनेता होते तिथले, तर त्या लोकांनी सुद्धा मग माझ्यासोबत बसले त्या घाणेरड्या पाण्यामध्ये. चांगले कडक कपडे घालून आले होते, पांढरे पांढरे, पण नाही, ते माईक पण घेऊन बोलले माझ्यासोबत तिथे, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. आणि मी त्यांच्याकडे हतबत होऊन बघत राहिली की बाबा आतापर्यंत तुम्ही झोपी गेले होते का. बघा, कोणीतरी आवाज उठवण्याचीच फक्त आवश्यकता होती. ते सगळे म्हणजे तुम्ही सगळ्यांना एकत्र आणलं. म्हणजे कसं त्या वेळेची आवश्यकताच होती. जर आम्ही एकत्र महिला आलो नसतो तर आज ते पुलाचं काम झालं नसतं. घुगुस नगर परिषदेतील संभाव्य उमेदवार मालाताई मेश्रामजी यांच्याकडून आपण ऐकून घेतलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारे हे चिखल आंदोलन केलं. आणि राजीव रतन चौकातील पुलाचं काम आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे खरंच घुगुसकरांचं जीवन हे सुलभ होणार आहे. इथला जो युवक आहे बेरोजगारीमुळे व्यसनाधीन होऊन राहिला. त्याला ड्रिंकिंगचं व्यसन लागलं आहे. खरं तर खूपच प्रमाणात आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात चाललेलं आहे. असे अनेक व्यसनाग्रस्त होऊन राहिला आजचा युवक. तो मानसिकरित्या खचून राहिला आहे आजचा युवक. त्याचा कॉन्फिडन्स कम होऊन राहिला. आज माझ्या मुलांकडे एज्युकेशन आहे, ॲबिलिटी आहे की तो एक चांगल्या जागी म्हणजे ड्युटी करू शकतो, एक चांगली सॅलरी कमवू शकतो. पण त्याला रोजगारच नाही आहे. त्याच्यामुळे त्याला मुली पण नाही भेटत आहेत. आणि मुली कशामुळे नाही भेटत आहे, मुलगा बेरोजगार आहे म्हणून. म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. एवढा मोठा इंडस्ट्रियल एरिया, आपण एवढा पैसा जनरेट करतो, पण आपल्या स्थानिक लोकांनाच इथे रोजगार नाही. हे खूप मोठं दुर्दैव आहे. कसं आहे ते, असं नाही की आमच्या माझे जे लेकरं आहेत यांनी प्रयत्न नाही केला. जे इथे इंडस्ट्री आहे आणि जे कोट्यावधी कमवत आहेत यांच्याकडे प्रयत्न नाही केला. प्रयत्न केला आहे आणि आजही प्रयत्न चालू आहे त्यांचे की आम्हाला आमच्या हक्काच्या जागी जेव्हा तुम्ही एवढं मोठं इंडस्ट्री कमवून राहिले, कोट्यावधी रुपये कमवून राहिले तुम्ही, तर आम्हाला त्याच्यात द्या बा, प्राधान्य द्या, आम्हाला घ्या. पण याच्यात कसं असते की होकार देतात हे, पण वरून यांची सेटिंग असते आणि वरच्या सेटिंगनुसार हे
बाहेरच्या लेकरांना त्याच्यात घेतात आणि गावचा जो युवक आहे तो बेरोजगारच राहिला आणि आजही आहे बेरोजगार. बापरे. त्याच्यामुळे एक रोजगाराची संधी तरुणांसाठी निर्माण करणं हा तुमचा एक महत्त्वाचा हेतू आम्हाला दिसतोय. महत्त्वाचा हेतू आहे आणि राहणार, कारण हा आपण छोटा मोठा प्रश्न नाही म्हणू शकत. बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामुळे कित्येक मुलांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. मी आताच बोलली ना की ते मानसिकरित्या कमजोर झालेले आहे, खचून गेलेले आहे, त्यांचं कॉन्फिडन्स कमी झालेला आहे आणि म्हणजे असं निराशेमय जीवन करून टाकलंय लेकरांनी. आणि महत्त्वाचा मुद्दा मी बघते तो म्हणजे पोल्युशन. इतकं जास्त प्रमाणात प्रदूषणाचा भाग आहे हा. सगळीकडे काळा धूर दिसतोय, डस्ट दिसतंय. याच्यासाठी काय करता येईल? याच्यासाठी काय करता येणार बघा, हे जे इथे जे कंपन्या लागलेल्या आहेत ह्या मोठमोठ्या, जसं स्टील प्लांट वगैरे, तर यांनी कसं, यांचीच आज आम्हाला एक पुण्याई आहे. यांच्या पुण्याईमुळे आमच्या शरीरात, श्वासात, आमच्या प्रत्येक नागरिकाच्या श्वासात डेली आम्ही लोखंड खातो, सिमेंट खातो, डस्ट खातो. त्याच्यामुळे काय आहे, प्रत्येक नागरिकाला काही ना काही आजार झालेले आहे. अस्थमासारखे गंभीर आजार, अस्थमा आहे, त्याच्यात थायरॉइड झालेला आहे, BP आहे, डोळे गेलेले आहे. ही शरीराची हानी तर आहेच, पण यांच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचं पीक पण गेलेलं आहे. पिकाचं उत्पादनच नाही होत यांच्यामुळे. म्हणजे किती एक खूप मोठी अशी हानी होताना आपल्याला दिसत आहे. सर्व जनतेला दिसत आहे. पण याच्यातून कसा मार्ग काढता येणार याच्याकडे मी मनापासून आणि तातडीने लक्ष देणार. याच्यातून आपल्याला कसा मार्ग काढता येणार, याला कसं आपण समोर जाऊ शकतो याच्यातून. मी एक ऐकलं होतं की मागे घुगुसमध्ये जे सार्वजनिक शौचालय आहे तिथे लेडीज बाथरूममध्ये एक मुलगा लपलेला होता. ते काय होतं नक्की? तो प्रकार असा घडला होता, आमचं स्थानिक बसस्टॉप आहे इथे, तर तिथे शौचालय बनवलेलं आहे, नवीन बसस्टॉप आहे ते. आणि बाहेरच्या ज्या शाळकरी मुली आहेत त्या इथे शिक्षण घ्यायसाठी येतात आणि त्यांच्या गावाला जायसाठी बसस्टॉपवर वेट करतात. आणि त्या वेळात त्यांना वॉशरूम वगैरे जातात त्या. तर एक मुलगी अशीच जात असताना त्या वॉशरूमच्या दाराच्या मागे एक युवक लपलेला होता, ती आतमध्ये जायच्या अगोदरच. तर ज्या वेळेस ती मुलगी आतमध्ये गेली तर त्याने दार लावायचा प्रयत्न केला, तर त्या मुलीने आरडाओरड करून त्याला दार लावू नाही दिलं आणि ती बाहेर पडाली. तेवढ्या वेळात मी तिथून दुकानाकडे जात होती, तर थोडासा असा लोक जमा झाले होते बसस्टॉपवर जे होते ते. मी माझी गाडी थांबवली. जसा तो बाहेर आला, मुलीची आरडाओरड पाहून तिथं काही युवक पण होते, त्यांनी त्याला खूप मारलं आणि मार खाता खाताच तो पडून गेला. तर हे कसं ज्वलंत उदाहरण आहे. आज आपण महिलांची सुरक्षा अख्ख्या भारतात नाही हो कुठे. शौचालयाचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे आणि ही काय सुरक्षितता. जर एखादा व्यक्ती, एक माणूस येतोय शौचालयामध्ये डायरेक्ट, म्हणजे किती गंभीर आहे, सगळ्या गोष्टी गंभीर आहे. आणि शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तिथे दाराजवळ म्हणजे कोण आतमध्ये जात आहे नाही आहे तिथे CCTV कॅमेरा पाहिजे, एंट्री व्हायला पाहिजे लोकांच्या. CCTV पाहिजे तिथे. चौकीदार करायला पाहिजे, कारण आज छोटीशी घटना आहे, उद्या ती काही मोठ्या याचं बी रूप घेऊ शकते. बरोबर. आपण म्हणजे असं नजरेआड केलं, हा ठीक आहे म्हटलं, असं नाही होऊ शकत. आमच्या मार्केटमध्ये शासनाने शौचालय बनवलेले आहेत मेलसाठी आणि फिमेलसाठी. तर त्याची परिस्थिती तर एवढी दयनीय आहे, तुम्ही सर्वे करून बघू शकता. तिथे जे ड्रिंक करणारे जे मेल आहेत ते अक्षरशः तिथे आराम करत असतात, मस्त निवांतपणे झोप काढत असतात. आणि तिथे बऱ्याचशा मुली जात असतात आणि ते ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीकडून आपण काय अपेक्षा करू शकतो. बरोबर. तो कधी पण शैतानाचं रूप घेऊ शकतो, कारण त्याच्या पोटात अल्कोहोल आहे. त्याला आपण काय करून राहिलो याचं भान नसतं. बरोबर. तर तो कधी पण शैतानाचं रूप घेऊ शकतो. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तिथे परमानंटली एक अशी लेडीज
चौकीदार म्हणा किंवा जेंट्स असा पाहिजे तिथे, आणि तिथे पण CCTV कॅमेरा पाहिजे की आतमध्ये कोण चाललं. बरोबर. किंवा असं रेकॉर्ड वगैरे काय मेंटेन करणारं एक तिथे ठेवायला पाहिजे की बा आतमध्ये कोण गेलं आहे ना, अशी काही तिथे सुविधा पाहिजे. बरोबर. आणि तिथे पण असा काही प्रकार घडू शकतो. कारण आज आपल्या भारतामध्ये 10 वर्षाची मुली ते 70 वर्षाची महिला सुरक्षित नाही. तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिथे जिथे जे जे करता येणार महिलांविषयी ते करायला पाहिजे. म्हणजे माझ्या ज्या महिला आहेत, माझ्या बहिणी, आई, माझ्या ज्या मुली आहेत, त्या अशा संकटात सापडल्या नाही पाहिजे. आणि जरी सापडल्या तरी त्यांना याच्यातून तत्काळ मार्ग कसा काढता येणार याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानुसार जसं आपण काही मुलींसाठी अशा योजना राबवल्या पाहिजे, जे सेल्फ डिफेन्सचं जे असते सेल्फ डिफेन्स शिकवला पाहिजे त्यांना. येस. तर ते असे कोर्स विनामूल्य, कारण प्रत्येकांची कॅपॅसिटी नाही आहे की काही तुम्ही पे करून शिका बा म्हणून. आणि तिथे वयोमर्यादा नसो. 10 वर्षापासून तुम्ही 70 वर्षाची बाई या आणि शिका ते सेल्फ डिफेन्स. जास्त नको की बा स्वतःचा बचाव तुम्ही कसा करू शकता. बरोबर. असे काही कोर्स पण आमच्या घुग्गुसला शासनातर्फे राबविण्यात यायला पाहिजे. त्याचबरोबर आमच्या घुग्गुस परिसरात काही अशा सुनसान गल्ल्या आहेत जिथे 10च्या नंतर रहदारी कमी असते. अशा गल्ल्यामध्ये CCTV कॅमेरा आवश्यक आहे. कारण आमच्या मुली, आमच्या महिला काही कार्यरत असतात, जॉबवर आहेत, याला उशिरापाशिरा घरी येतात. तर त्यांच्यासोबत अशी घटना घडली तर ते CCTVमध्ये यायला पाहिजे. आणि जो आमचा डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, तर ते तिथपर्यंत गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकणार त्याच्यानुसार. आणि एक नगर परिषदतर्फे एक असा एक ॲप बनवायला पाहिजे महिलांसाठी की, आणि ॲप बनवायला पाहिजे. आणि जसं आपलं पोलीस खात्याने जसं 100 एक नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर, असा एक त्या ॲपमध्ये नंबर पाहिजे की जेणेकरून माझे जे लेकरं, आया बहिणी अशा संकटात सापडतील तर तुरंत डायल करून मदत मिळवतील. बरोबर, अगदी बरोबर. त्याचबरोबर आमच्या घुग्गुसच्या ज्या समस्त कब्रिस्तान आहेत आमचे, तिथे आपण बघितलं तर खूप दयनीय अवस्था आहे. आणि स्मशानभूमी म्हटलं तर कसं तिथे 2-3 तास नागरिक राहतो. तर तिथे कसं हातपाय धुवायला तर त्यांनी नळ लावलेला आहे की बा झाल्यानंतर, अंतिम विधी झाल्यानंतर तुम्ही हातपाय धुवा आणि मोकळे व्हा. ठीक आहे, पण महिला असतातच तिथे. पुरुष तर वॉशरूम लागली त्याला तर बाहेर पण जाऊन कुठे झाडाझुडपाच्या आड जाऊन तो आपलं उरकवून टाकणार. महिला कुठं जाणार? मला हा प्रश्न पडतो की बा महिलांचे वॉशरूम का नाही तिथे. बरोबर. म्हणजे काय कारण आहे याला की म्हणजे स्मशानभूमीमध्ये महिलांचं वॉशरूम नाही आहे आणि पाहिजे. कारण 3 ते 4 तास जेव्हा महिला तिथं राहते तर साहजिक आहे ती नाही जाणार, तिच्यासोबत कोणी आली तिला तर जावंच लागेल, कोणाला. आणि त्याचबरोबर जसं स्मशानभूमी म्हणल्यानंतर त्या अंतिम विधीमध्ये जे साहित्य लागते, लाकड झालं काही पण, तर अशासाठी एक असं हे बनवायला पाहिजे, जसं टेंडर काढायला पाहिजे, बांधकाम करायला पाहिजे 4-5 दुकानाचं. आणि तिथं लाकूड झालं, अंतिम विधीचं जेही सामान आहे, अगरबत्ती, फुलं, असं टेंडर काढून देऊन द्यायला पाहिजे. बरोबर. शासनाने की बा ते प्रोव्हाइड करू शकतात तिथल्या तिथं. कारण कसं आहे, ज्यांच्याकडे असा प्रसंग घडतो, ज्यांच्या घरी, ते खूप दुःखात असतात, ते मानसिकरित्या खूप खचलेले असतात. आणि जो मित्रपरिवार असतो तो चंद्रपूरला जावा लागते त्याला. लाकडं वगैरे इथं भेटतात वाटते, पण बाकीचं जे साहित्य आहे, लाकडं पण एकच आमच्याकडे लाकडाचं हे आहे, आरा मशीन आहे. त्याच्या व्यतिरिक्त आरा मशीन दुसरी बघितली नाही मी. तर अशा काही ज्या गरजेच्या वस्तू आहेत ह्या तिथे प्रोव्हाइड करायला पाहिजे. ते टेंडर काढून नाही का तिथे असं प्रत्येकाला टेंडर देऊन, भैया तुम लकडी का सांभाळलो, भैया तुम ये सांभाळलो. म्हणजे नागरिकाला आपण कशा जास्तीत जास्त त्यावेळेस दुःखाची वेळ आहे ती, जेव्हा दुःखाचा टाइम आहे तेव्हा कसं आपण त्याला कामी पडू शकू. आणि 3 ते 4 तास तिथे कमीत कमी 500 ते 600 लोक जे जातात त्या मृत्यूदेहासोबत, तर त्यांना पाणी लागते प्यायला. ज्यांच्याकडे हा प्रसंग होतो त्या बाईला चक्कर येते किंवा गळा सुकून जाते, पाणी लागते. तर एवढ्या वर्षापासून मी बघत आहे ना, तर
कुठेच पिण्याच्या पाण्याचा आरो जो असतो म्हणतात ना तो नाही आहे. बाटला घेऊन घरून निघतात पाण्याच्या बॉटला, किंवा असा प्रसंग झाला तर धावपळ करून बॉटल आणतात. आणि अशाने काय होते, कोणाचा हाय बीपी वाढणार, काही पण होऊ शकते त्यावेळेस पाणी न मिळाले. म्हणजे पाणी हे आपलं जीवन आहे, जीवन आहे. हा कधी कधी म्हणजे असं आपण असं व्हायला नको, पण असं होऊ शकते. श्वास रुकायला काही म्हणजे 1 का अर्ध्या सेकंदाची आवश्यकता लागते, थांबून जाणार श्वास. तर प्रत्येक स्मशानभूमीमध्ये एक आरो लागलेला पाहिजे की बा तुरंत तुम्ही पाणी भरा आणि प्या. आणि तिथे शुल्क नाही पाहिजे की पैसे टाका आणि घ्या. जसे शासनाने पाण्याचे जे आरो लावले आहे तिथे 10 रुपये टाका आणि घ्या, तसं स्मशानभूमीमध्ये नाही पाहिजे. ते फ्री ऑफ कास्ट पाहिजे. बरोबर. कारण काय आहे, जर तिथे पण आपण पैसे घेतलो तर काय माणूस की कुठं आहे. जेव्हा तो अंतिम याला आलेला आहे त्याची मानसिकताच नाहीये ना. हा, असं आहे. पैशाचा काही विषय नाही, सगळ्याच्या खिशात पैसे राहणार स्मशानभूमीमध्ये. पण तिथे विनामूल्य तुम्ही, जसा उन्हाळा आहे तर फ्रीज आहे, थंड पाणी आपण देऊ शकतो प्यायला, ते पिऊ शकतात. बरोबर. त्यांचा जो आत्मा आहे तो तृप्त होऊ शकतो. याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्याचं सौंदर्यीकरण तर असं करायला पाहिजे की जसं बाजूने कोणी चाललं आणि हे स्मशानभूमी आहे, अरे भैया स्मशानभूमी आहे, दूर से चलो, अशी मानसिकता आहे लोकांची. भीतात स्मशानभूमी पाहून, पण भीती नाही राहायला पाहिजे. स्मशानभूमी अशी एक असं गार्डन सारखं दिसायला पाहिजे. म्हणजे समोरून जाणारा व्यक्ती पण म्हणजे थोडंसं अरे स्मशानभूमी लगे नाही राहिली स्मशानभूमी, इतकं त्याला डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे इतकं त्याचं सौंदर्यीकरण करायला पाहिजे. तिथे बसाचे बेंचेस काही जागी आहेत आणि शवाला आपला अग्नी द्यासाठी पण तर प्रत्येक स्मशानभूमीमध्ये असते. पण जे ग्रीनरी जे असते त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि झाडं वगैरे हे सगळं करता येते, तिथे करायला पाहिजे. पर्यटन हा कोणत्याही शहराचा आत्मा असतो. मी ऐकलंय की घुग्गुस मध्ये खूप सुंदर असा तलाव आहे. त्या तलावाबद्दल काय बोलणार, त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल? घुग्गुस मध्ये तुम्ही ऐकलं की खूप सुंदर असं तलाव आहे. तुम्ही सर्वे करा की ते किती सुंदर आहे. तिथे अशी घाण आहे, बरेचदा प्रयत्न केला गेला की बा त्याला लेवल मध्ये करून तिथे काही करावं बा. आधी तिथे गणपती वगैरे हे सगळं विसर्जन व्हायचं, आता ते स्टॉप केलेलं आहे. तसेच आमच्या मार्केटला एक तलाव आहे, त्याचं चांगलं एक सौंदर्यीकरण करता येते. स्पेस खूप मोठा आहे, तिथे गार्डन, लेकरांच्या खेळण्याच्या हे काही अशा वस्तू, आणि आमचे जे वरिष्ठ आई वडील किंवा जे आहेत आमचे ते फिरतात, वॉकिंग करतात सायंकाळी, तर त्यांच्यासाठी बसायसाठी एक असे बेंचेस. आणि हे बेंचेस तर मी म्हणते की प्रत्येक वार्डामध्ये पाहिजे, कारण प्रत्येक वार्डामध्ये वयोवृद्ध लोक आहेतच. बरोबर. आणि ते जेव्हा घराच्या बाहेर निघतात तर घराच्या पायरीवर किंवा बाजूला असे बसतात थोड्या वेळ फिरल्यानंतर. तर हर गल्लीमध्ये पण असे काही बेंचेस पाहिजे जिथे ते निवांतपणे बसून आराम करू शकतात. आणि तसेच आमच्या घुग्गुसला प्रत्येक रविवारी हा मोठा एक बाजार भरत असतो, आणि त्याच्यामध्ये बाहेरचे व्यापारी येतात व्यापारासाठी, भाजीपाला वगैरे घेऊन, कपडे वगैरे घेऊन. तर कपडेवाल्यांचं तर काही नाही, पण जे ओला भाजीपाला घेऊन येतात दिवसभर ते मार्केटिंग करतात, आणि सायंकाळी जो उरलेला किंवा खराब झालेला जो माल असतो तो तसाच टाकून चालले जातात. दुसऱ्या दिवशी ज्या आमच्या नगर परिषदकडून ज्या बाया आहेत, त्यांच्या त्या ग्रीन कलरच्या गाड्या आहेत, त्याच्यात तो कचरा भरतात आणि करतात. एवढी केविलवाणी ती परिस्थिती आहे की एका गाडीला न्यासाठी 3 बाया लागतात. म्हणजे ती गाडी तर लोखंडी आहेच, आणि वरून तो कचरा पण ओला आहे. तर त्याच्यामध्ये कसं शासनाने इलेक्ट्रिकच्या गाड्या द्यायला पाहिजे तिथे. बरोबर आहे. तर जेणेकरून कसं महिलांना नाही का त्रास नाही आहे ना, म्हणजे इझिली ती समोर चालली जाणार. आणि तसेच आमच्या मार्केटमध्ये पण बाया फिरतात, झाडू मारतात आणि त्या कचरा वगैरे जमा करतात. ती पण लोखंडाचीच गाडी आहे, आणि कधी कधी ती गाडी खूप ओव्हरलोड होऊन जाते. तर एका बाईने समोर जातच नाही ती, त्या तिघ्या बायांना धक्का मारावा लागतो. हे महिलांचे कष्ट कुठेतरी कमी होण्याची गरज आहे. आणि कसं त्या महिला ज्या कामं करतात, आता हिवाळ्या उन्हाळ्यात तर काही नाही, पण पावसाळ्यात जेव्हा कामं करतात तर त्या पायामध्ये कोणा महिलांच्या स्लीपर असते, कोणाच्या नसते. आणि विचुकाठीची तर भीती आहेच, पण ते या देवा या नशिबा म्हणून पोटाची आग शांत करायसाठी रोजगार करतात त्या महिला. तर त्यांच्यासाठी पण कसं शासनाने असे लॉंग बूट असतात ना, ते लॉंग बूट द्यायला पाहिजे. कारण घाणेरड्या जागी जाऊन काम करतात ना, त्या कचरा उचलणं, हातात ते हँड ग्लोव्स काही म्हणतात हे द्यायला पाहिजे, आणि मास्क द्यायला पाहिजे तोंडाला. ते घाण उचलत आहेत, तर मग
श्वासामध्ये चाललं आहे ना त्यांना, अरे जीव त्यांचा पण आहे ना, बरोबर. असं नाही आहे ना. त्यांना ह्या सगळ्या वस्तू शासनाने प्रोव्हाइड करायला पाहिजे. आणि तसेच आमच्या गांधी चौक आहे आमच्या घुगुसला, तर त्या गांधी चौकामध्ये असे 3 ट्रालीवाले असतात, मजुरी करतात. ते कुणाचा फ्रीज पोचवायचा आहे, कुणाची अलमारी पोचवायची आहे, तर ते 100-200 रुपयामध्ये त्यांच्या घरापर्यंत ते पोचवून अशी आपलं जीवन निर्वाह करतात. तर त्यांच्यासाठी पण गरीब आहे म्हणून आपण काही नाही करायचं का त्यांच्याकडे? त्यांची ताकद नाही आहे की शासनाची जी योजना आहे ते काही पैसे भरून ते घेऊ शकतात, असं नाही. तिथे पण शासनाने, म्हणजे मी असं नाही म्हणून राहिले की फ्री ऑफ कास्ट द्या, पण त्यांची जे इन्कम ऑफ सोर्स आहे तो बघून त्यांना एक म्हणजे असा एक अमाऊंट ठेवा जो तो पे करू शकणार, बरोबर आहे ना. आणि त्याच्यातून त्यांना ज्या आता आपण इलेक्ट्रिकचे ऑटो निघाले आहेत, ते इलेक्ट्रिकचे ऑटो त्यांना प्रोव्हाइड करा तुम्ही, कारण त्याच्यामध्ये त्यांची जीवनमान उंचावेल त्यांनी. आणि आमच्या शासनाकडून जसे जागोजागी आरो लावलेले आहेत शासनाकडून की 10चा कॉईन टाका आणि पाणी घ्या, चांगली योजना आहे. पण तुम्ही सर्वे करा ना, तिथे कुठला नागरिक जात आहे? बरोबर. अहो, आजची परिस्थिती अशी आहे, कोणाकडे रोजचे 10 रुपये खर्च करायला आहेत पाण्यासाठी? आता जे ट्रॉलीवाले हे कचरावाले आहेत याच्यापेक्षाही गरीब लोक आहेत तिथे. हे लोक रोज तिथे 10 रुपये टाकून कॅन घेणार का? ते तर नळाचंच पाणी पिणार. तुम्ही ते चहा पाजा त्यांना नळामध्ये, पावसाळ्यात येतोच चहा, फिल्टर करून येतच नाही. बाकीच्या दिवशी आसील पाणी येत असणार, बाकीच्या दिवशी म्हणजे उन्हाळ्यात वगैरे, ठीक आहे. तर त्यांच्यासाठी पण म्हणजे आरो लावले आहे, 10 रुपयाचा कॉईन टाका आणि करा, आणि त्याचा लाभ पण आमचे नागरिक घेत आहेत, असं नाही. पण हा मुद्दा पण लक्षात ठेवून त्यांच्यासाठी पण तुम्ही असं पिण्याचं पाण्याचं काही करा ना बा, का ते हकदार नाही आहेत का स्वच्छ पाणी प्यायचं? जे 10 रुपयाचा कॉईन टाकणार तो स्वच्छ पाणी, आरोचं पाणी पिणार का? त्यांच्या परिस्थितीनुसार ते नाही टाकू शकत 10 रुपयाचा कॉईन, कारण 10 रुपयात काय नाही होत. त्यांचा चहा होतो, 2 टायमाचा 5 रुपयाचा एक चहा आहे, बरोबर. 2-3 केळं येतात त्यांच्या लेकरासाठी, ते कशाला 10 रुपयाची एक कॅन भरणार? बरोबर, नाही का? तर फ्री ऑफ कॉस्ट असलं पाहिजे, ते फ्री ऑफ कास्ट असलं पाहिजे. आणि फ्री ऑफ कास्ट जेव्हा विषय आला तर लोक कसे असतात, नासोडा जास्त करतात. फ्री ऑफ कास्ट ठेवलं तर तो नळ चालूच राहणार आणि पाणी वाया जाणार. बरोबर, अशी पण दयनीय अवस्था आहे तिथे. फ्री ऑफ 10 रुपये ठेवलं हा पण छान आहे की बा तुम्ही 10 रुपये जेवढं पाणी येणार तेवढंच येणार, तो आपोआप नळ बंद होऊन जाणार. बरोबर. आणि आपण फ्री ऑफ कास्ट ठेवलं तर तो नळ सुरूच राहणार आणि लोड जाणार. एवढे आम्ही सुस्तावलेले आहोत. हा, तर त्याच्यात अशा काही योजना करायला पाहिजे की सिस्टम असं करायला पाहिजे की गुण भरला बंद, गुण भरला तुम्ही बाल्टी कॅन जे बी भरायचा आहे भरला बंद, असं काही सेन्सर लावायला पाहिजे तिथे. बरोबर, त्यांच्यासाठी. तर म्हणजे जसं कुण्या दारात आपण गेलो शोरूमच्या वगैरे सेन्सर असतात ना, ऑटोमॅटिक उघडतात आणि बंद होतात, तसं काही त्या लोकांसाठी केलं पाहिजे. आणि कसं गरीबाकडे लक्ष नाही देत कोणी, कारण तो आधीच जीवनाने मेलेला आहे. आपला परिवार कसा तरी घासत घासत समोर चाललेला आहे, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. ज्या बाया नाल्या काढतात आमच्या, असं काही टेंडर निघते आणि त्याच्यामध्ये असे आमचे आहेत 30-40 लोक आहेत आमचे घुगुसचे, ते कॉलनीमध्ये म्हणा त्यांचा ठेकेदार नाल्या उपसाला पाठवतो. ओपन नाल्या आहेत ना आमच्या कॉलनीमध्ये, पण ओपन नाल्या, WCLच्या कॉलनीमध्ये मॅक्सिमम ओपन नाल्या आहेत. घुगुसमध्ये आता कसं ज्यांच्या घरासमोरून आहे त्यांनी काही ते फरशा वगैरे टाकल्या नाही, तर तिथे पण मॅक्सिमम ओपन नाल्या आहेत. तर त्या नाल्या ह्या बायांना माणसांना पावड्याने काढावं लागतं. बापरे. आणि काही माणसाकडे ते लॉंग बूट असतात पण बायाकडे नसतात. काही बायांकडे हँडगोज असतात, प्रत्येकाकडे काय परचेस करून घेतात, आहे ना. तर त्यांना पण असं म्हणजे द्यायला पाहिजे, काहीतरी गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टी, गरीब आहे अरे नाली काढणेवाला आहे म्हणून काय झालं, त्याच्याकडे आपण लक्ष नाही देणार का? त्याचा जीव नाही का, त्याचा परिवार नाही आहे का? हा, एक स्टँडर्ड माणूस आहे. आता बघा, जे आपण कोट्यावधी जे रुपये आपला हा बाकीचे जे इंडस्ट्रियल एरिया आहे, सिमेंट फॅक्टरी वगैरे आहे, ते कमवत आहेत. त्याला काय त्रास आहे? तो तर एसी मध्ये येत आहे आणि एसी मध्ये जात आहे. त्याला अस्थमा होत आहे, त्याला काही बीपी वाढत आहे, त्याला शुगर होत आहे, त्याला कॅन्सर होत आहे, त्याचे डोळे जात आहेत, त्याला काही त्रास नाही. एसी मध्ये निवांत येत आहे आणि निवांत जात आहे. त्रास कोणाला होत आहे? आमच्या नागरिकाला होत आहे. सामान्य नागरिकाला. रोगग्रस्त कोण होऊन राहिला आहे? आमचा सामान्य नागरिक होऊन राहिला. बेरोजगार कोण होऊन राहिला आहे? आमचे लेकर बेरोजगार होऊन राहिले. म्हणजे जसं बघितलं तर ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी वाटणार, पण ह्या छोट्या नाही आहेत. तुम्ही खगोल विचार करा चांगला, हा खूप मोठे प्रश्न आहे ते. त्याचबरोबर आमच्या घुगुस परिसरात काही अशा सुनसान गल्ल्या आहेत जिथे 10च्या नंतर रहदारी कमी असते.
अशा गल्ल्यामध्ये CCTV कॅमेरा आवश्यक आहे. कारण आमच्या मुली, आमच्या महिला काही कार्यरत असतात, जॉबवर आहेत, याला उशिरापाशिरा घरी येतात, तर त्यांच्यासोबत अशी घटना घडली तर ते CCTVमध्ये यायला पाहिजे. आणि जो आमचा डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, तर ते तिथपर्यंत गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकणार त्याच्यानुसार. आणि एक नगर परिषदतर्फे एक असा एक ॲप बनवायला पाहिजे महिलांसाठी की, आणि ॲप बनवायला पाहिजे. आणि जसं आपलं पोलीस खात्याने जसं 100 एक नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर, असा एक त्या ॲपमध्ये नंबर पाहिजे की जेणेकरून माझे जे लेकरं आया बहिणी अशा संकटात सापडतील तर तुरंत डायल करून मदत मिळवतील. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर चिमूरजवळ सातारा तुकुम हे गाव आहे, ते अति सुंदर आणि स्वच्छतेसाठी पूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं आहे. जेव्हा एक छोटंसं गाव एवढं फेमस होऊ शकते अख्ख्या महाराष्ट्रात सुंदर आणि स्वच्छतेसाठी, तर घुग्गुस का बरं नाही होऊ शकत? कारण त्या छोट्याशा गावामध्ये इन्कम सोर्स काहीच नाही आहे. छोटंसं गाव असल्यामुळे, खेड गाव आहे ते. आमच्या घुग्गुसमध्ये भरपूर इन्कम सोर्स आहे, अशा फॅक्टरी लागून गेलेल्या आहेत. बरोबर आहे ना. तर मग तसं गाव आमचं घुग्गुस का बरं नाही होऊ शकत? आपला जो नकाशा आहे भारताचा, भारतामध्ये जो आपला चंद्रपूर डिस्ट्रिक्ट आहे विदर्भामध्ये, चंद्रपूरमध्ये जो हा घुग्गुस आहे, आता कुठं पण आपण चर्चा केली तर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये येणारा घुग्गुस, इथे अशी घटना घडली असं येत असते ना. तर आपल्या घुग्गुस हा वरच्या लेवलवर कसा नाही जाऊ शकत? जसं एक चिमूर मध्ये जे सातारा तुकुम जे गाव आहे, हे जेव्हा नकाशात येऊ शकते वर सुंदर आणि स्वच्छतेसाठी, तर मग आपलं घुग्गुस का बरं नाही येऊ शकत? आणि हे आणायला पाहिजे, हा बदल घडवणं आवश्यक आहे, तेव्हाच आपलं जे घुग्गुसचं नाव आहे ते वर जाईल. बरोबर. बरं मला ताई, मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे. जेव्हा मी घुग्गुस मध्ये आले तेव्हा मला ना कुठे तुमचे बॅनर्स वगैरे दिसले नाही, असं का बरं? बॅनर मी लावले होते, दिवाळी, छठ पूजेचे, दसऱ्याचे वगैरे, धम्मचक्र परिवर्तन दिनाचे पण लावले होते. बॅनर म्हटलं की असं नाही आहे माझे का बरं नाही दिसले. त्या विषयावर मी असं बोलू इच्छिते की बॅनर लावल्याने कोणी नेता बनत नाही, किंवा जागोजागी तुम्ही बॅनर लावल्यानंतर तुम्हाला जनता निवडून देणार, समोरचा विषय आहे तो, असं नाही, माझं मत आहे. बॅनर लावणं छान आहे, लावा, तुम्ही शुभेच्छा द्या, पण त्यासाठी प्रत्येक जो नेता बनून आपले बॅनर लावतो त्याने समाजाच्या हितासाठी जे ग्राउंड लेवलवर जाऊन काम करता येणार ते कामाकडे अगोदर लक्ष द्यायला पाहिजे. मी 18 वर्षापासून समाजकार्य करत आहे. 18 वर्षापासून माझी पानपोई झालं, आताच मी पंजाबवालं केलं आहे, ते पुलियाचं पण त्याच्या अगोदर झालेलं आहे. आणि मी माझ्या कामाविषयी बोलत नाही की मी काय केलं आहे, आणि मी कुठल्या आशेने पण काय काम करत नाही की बा मी हे केलं तर मला काय मोबदला भेटणार म्हणून, किंवा मी बॅनर लावला त्याचं बनवून बॅनर लावणार बा, असा माझा काही हेतू नसतो. मी समाजाच्या हितासाठी माझ्याकडून जेवढं काही होते मी तेवढं करू इच्छिते आणि करणार. मी असं आहे की महिलांविषयी समाजात ज्या अन्याय होणार त्याच्याविषयी मला आवड आहे आणि मला वाटते मी करू शकते, आणि मी करत आहे आणि मी करत राहणार. बॅनरबाजी मला नाही वाटत तेवढं, म्हणजे बॅनरबाजीने कोणी नेता बनतो आणि जनता त्याला तिचे बॅनरवर मार स्माइल देऊन राहिली, लिपस्टिक लावला आहे ना, चांगली पोज देऊन ते देत आहे, तर ते चालता येता माणूस थोडा वेळ बघणार, त्याची व्यक्तिमत्व ओळख पण पाहिजे ना. बरोबर आहे. त्या ज्या बॅनरवर ज्या कोणाचा जो लावलेला असतो तर त्याची व्यक्तिमत्व ओळख पण पाहिजे की त्याने काय कार्य केले आहे, बरोबर, त्याचा कार्यकाळ काय आहे, त्याने समाजासाठी काय केले, काय कार्य आहे त्याचे, अशी पण ओळख पाहिजे ना. लावा तुम्ही बॅनर लावायला शासनाचाच प्रतिबंध नाही तर मी कुठली काय, नाही का? तुम्ही जो विषय घेतला त्याला अनुसरून बोलली मी. बिलकुल बिलकुल, तुमचं कार्यच तुमच्यासाठी एवढं बोलतंय की तुम्हाला बॅनरची गरज नाही. नाही, मला बॅनरची गरज नाही आहे, पण मला पण असं वाटतं की आपण सगळेजण शुभेच्छा देऊन राहिले, आपण पण शुभेच्छा देऊ, आपण पण शुभेच्छा दिल्या. बिलकुल बिलकुल. माझं जे कार्य आहे हे समाज बोलणार, मी नाही बोलणार, कारण इथला जो नागरिक आहे तो माझे कार्य बघत आहे.
मी हे काम केलं ते काम केलं हे पण मी नाही सांगणार. मी कशाला सांगू, तुम्ही माझ्यापर्यंत आले म्हणून मी सांगत आहे. बरोबर. नाहीतर मी कशाला सांगू बाबा की मी हे केलं नाही ते केलं. मी नाही, अरे मला तर असं करायचं आहे तर मी त्या पुलाच्या खालीच एक बॅनर बनवून लावतो की माझं असं असं काम आहे म्हणून. बरोबर. मला माझ्या कामाची पॉप्युलॅरिटी नाही पाहिजे, कारण माझं काम इथल्या नागरिकांनी बघितलेलं आहे. मी कशाला सांगू बा. आम्ही जे पंजाबचं साठी आम्ही जे उपक्रम लाभवला होता, मी पूर्ण मार्केटमध्ये, गावामध्ये, WCL मध्ये घरोघरी जाऊन मी आमच्या बायांनी, आमच्या मैत्रिणींनी सहकार्य केलं आहे. तिथं सगळ्यांना माहित आहे ते कशाला आहे ना. बरोबर. ते सर्व आम्ही नाही करत. मी तर म्हणताय ना, माझी ओळख हे माझे कार्य आहे. बरोबर. मला बॅनरची आवश्यकता नाही. बिलकुल बिलकुल. गुग्गूस मधील आयरन लेडी मालाताई मेश्राम यांच्याशी खूप सुंदर अशा आपल्या गप्पा झाल्या आहे. त्यांनी 18 वर्षापासून केलेलं त्यांचं कार्य, त्याची आपण आज रोजनीशी बघितली, पूर्ण उजळणी बघितली आणि खूप महत्त्वाच्या विषयावर त्यांनी गुग्गूसमध्ये काम केलेलं आहे. आणि आता नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहे, तर नगराध्यक्षाच्या संभाव्य पदासाठी ते आपल्याला दिसतीलच. तर आमच्या खूप शुभेच्छा आहेत मॅम तुम्हाला तुमच्या कार्यासाठी. आणि तुम्ही आम्हाला जो वेळ दिला, आमच्याशी गप्पा केल्या आणि तुमच्या कार्याबद्दल आम्हाला सांगितलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी पण आपण सर्व टीमचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद करते. आपण सर्वांनी पण आपला बहुमूल्य वेळ माझ्यासारख्या सामान्य महिलेला दिला, त्याच्यासारखी मी तुम्हाला मनापासून, माझ्या लेकरासारखे या तुम्ही, आशीर्वाद पण देते. तुम्ही खूप समोर जा, तुमचं चॅनल खूप असं व्हायरल हो महाराष्ट्रात. आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्व टीमचे. धन्यवाद धन्यवाद. तर चला आपण भेटूया आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.